हल्ली हेल्थ बाबत सगळेच कॉन्शियस असतात. एखादी गोष्ट आरोग्यासाठी चांगली नाही असं म्हटलं की आपण ती लगेचच आपल्या आहारातून वजा करतो. पण त्या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय जर तुम्ही एखादी गोष्ट खात नसाल तर त्याची शहानिशा आधी करून घ्या. आता व्हेजिटेबल ऑइलच घ्या ना. अनेक जण म्हणतात की व्हेजिटेबल ऑइल ज्या पदार्थांमध्ये आहेत असे पदार्थ खाणं चुकीचं आहे. आज आपण या व्हिडिओतून या मागची नेमकी सत्यता काय आहे जाणून घेऊया. आता व्हेजिटेबल ऑइल वाईट का मानले जातात ते आधी समजून घेऊया. काही रिफाईंड तेलांवर अनेक रासायनिक प्रक्रिया केल्या जातात, त्यामुळे त्यातली नैसर्गिक पोषकत्व कमी होतात आणि असे तेल वारंवार गरम केल्याने हानिकारक संयुग तयार होऊ शकतात, ज्याचा आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. याशिवाय ओमेगा 6 चं प्रमाण व्हेजिटेबल ऑइल मध्ये सगळ्यात जास्त असतं. आता उदाहरणार्थ अशी तेल म्हणजे सोयाबीन तेल, कॉर्न तेल आणि सनफ्लावर तेल. ओमेगा 6 फॅटी ऍसिड या तेलांमध्ये जास्त असतं. आहारात जर ओमेगा 6 जास्त असेल आणि ओमेगा 3 कमी असेल तर इन्फ्लमेशन वाढण्याची शक्यता जास्त असते. आता प्रक्रियायुक्त पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचा वापर केला जातो, जसं की चिप्स, बिस्किट, नमकीन, फास्ट फूड यामध्ये सगळ्यात स्वस्त व्हेजिटेबल ऑइल मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. त्यामुळे तेलापेक्षा या पदार्थांचं अति जास्त सेवन करणं हानिकारक ठरतं. तर व्हेजिटेबल ऑइल खराब का हे जाणून घेतलं, पण खरंच व्हेजिटेबल ऑइल आरोग्यासाठी खराब आहेत का आता हे जाणून घेऊया. आता व्हेजिटेबल ऑइल खराब का हे आपण जाणून घेतलं, पण खरंच व्हेजिटेबल ऑइल पूर्णपणे वाईट आहेत का? चला ते सुद्धा जाणून घेऊया. तर अनेक व्हेजिटेबल ऑइल मध्ये हृदयासाठी उपयुक्त असे फॅट्स असतात. वनस्पती तेलांमध्ये नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल नसतं. अनेक अभ्यासांमध्ये तेलांचा वापर केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकतं असं सुद्धा आढळतंय. मग कोणते व्हेजिटेबल ऑइल तुम्ही आहारात वापरायला हवं? तर शेंगदाणा, मोहरी, तीळ आणि नारळाचं तेल ही चारही तेल आहेत ती उपयुक्त ठरू शकतात. पण लक्षात ठेवा, तुम्ही तेल जर अदलून बदलून वापरलं तर ते सुद्धा आरोग्यासाठी चांगलंच ठरतं. लक्षात ठेवा, समस्या ही व्हेजिटेबल ऑइल मध्ये नाहीये तर त्याच्या अति वापरात आहे किंवा अति प्रक्रियायुक्त स्वरूपात आहे, किंवा वारंवार आपण जर तेल गरम करून परत वापरत असू तर असं तेल आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. घरी योग्य प्रमाणात वापरलेलं आणि चांगल्या दर्जाचं तेल हे संतुलित आहाराचा भाग असू शकतं. पाहायला गेलं तर तेलापेक्षा सगळ्यात जास्त धोका हा त्यापासून तयार झालेल्या पदार्थांचा आहे. म्हणजेच अति तेलात तळलेले पदार्थ जे असतात किंवा प्रोसेस फूड असतात यातून हा धोका होण्याचा संभव असतो. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. याशिवाय मला फॉलो करायला आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका.